पाहा त्रिभुवने न दिसे बाईये, नयनांजनी पाहे आत्मरूप. मन बुद्धी चित्त अहंकार जाण, या वेगळे निर्माण ब्रह्मतेची. ज्ञानदेवा ब्रह्म लादले अवचट, उन्मनीचा घाट चढताची. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग यातला श्लोक क्रमांक 19 आणि या श्लोकावर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 7व्या अध्यायात 133 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. बहुनां जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यन्ते, वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अर्थात भगवान श्रीकृष्णापासून प्रकृती स्वतंत्र नाही. ही संपूर्ण जीवसृष्टी, चराचर, ही प्रकृती, हे सर्व भगवंताची निर्मिती आहे आणि त्यामुळं साहजिकच भगवंताच्या अधीन आहे. कार्य करते ही प्रकृती ती भगवंताच्या इच्छेनुसार. भगवंत अर्जुनाला सांगतात, माऊलीने फार सुंदर वर्णन केलं आहे पहा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या प्राणू हाले. मियाची नेमली साता, काढू ग्रासी तसे भूता. ये म्हणे गा पंडसुता. त्याने म्हणजे सगळं काही माझ्या आज्ञेनं चालतं भगवंत होतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य बोले, म्या हालविल्या प्राणू हाले. जो जगा ते चाळिता, मियाची नेमिला साता, येर गासू तसे भूता. येर म्हणे जा पंडसुता. सगळं काही समुद्री रेखा न ओलांडावी, समुद्री रेखा न ओलांडावी. पर्वते बैसका न संडावी, पृथ्व्या भूते व्हावी. ही आज्ञा माझी. प्रत्येकाला मी अशी लक्ष्मण रेषा ओढून दिलेली आहे भगवंत म्हणतात. आणि घालून दिलेल्या त्या मर्यादेमध्ये मी प्रदान केलेल्या सगळ्या शक्ती या कार्यरत असतात. भगवंताच्या इच्छेशिवाय कोणतीही शक्ती स्वतः कार्य करू शकत नाही. आपल्यातही स्वतःचं असं बळ नाहीच महाराज. बलम बलवताम चाहम भगवंत सांगतात. बुद्धी मी दिलेली आहे, बळ मी दिलेलं आहे. अहो शरीरच ज्यानं दिलेलं आहे, पंचमहाभूतापासून जरी असलं तरी शरीरातलं चैतन्य ते सुद्धा त्याचाच अंश आहे. मग त्याच्या इच्छेविरुद्ध ते कसं कार्य करेल महाराज? भगवंताच्या इच्छेशिवाय इथं काहीही घडत नाही. सर्व शक्ती, मग ते अंश असो, अंशांश असो, देवदेवता, काही असो, चराचर सर्व काही भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करतात आणि भगवंताच्या घालून दिलेल्या मर्यादेत राहतात. जर एखाद्या वेळेस ती मर्यादा ओलांडली तर त्याचे काय भयानक प्रकार होतात, परिणाम होतात, हे आपण पाहिलं आहे महाराज. फक्त कल्पना करा, समुद्रानं जर सहज ठरवलं की थोडं आता फिरून येतो मी उर्वरित पृथ्वीवर, काय होईल महाराज? कितीही दुष्काळ पडो, समुद्र आहे त्याच रेषेत आहे. तो दुष्काळ आला किंवा उन्हाळा आला म्हणून आटत नाही किंवा त्याची लेव्हल कमी होत नाही, किंवा पावसाळा आला भरभरून नद्या वाहून त्यात मिळाल्या तरी कधीही त्याची रेषा तो ओलांडत नाही. समुद्री रेखा न ओलांडावी, त्यानं रेषा ओलांडूच नाही, ही आज्ञा माझी भगवंत म्हणतात. भगवंताच्या इच्छेनुरूप सर्व प्राणी मात्र, देवदेवता, जीवसृष्टी, चराचर सर्व हे त्यांच्या इच्छेनुरूप कार्य करतात. अर्थात
कार्य करताना स्वतंत्र जरी वाटत असलं तरी त्याला कर्मफळ त्याच्या सोबतीला असतं आणि त्या कर्मफळानुसार त्याला ते कर्म करण्याचं बळ भगवंत प्रदान करत असतात. त्याचा अंश हा जीव आहे आणि तो जोपर्यंत या देहामध्ये आहे तोपर्यंतच या देहाचं महत्त्वही आहे महाराज. त्यानं त्याचा अंश काढून घेतला की मग उरतं फक्त मढ, प्रेत, अछूत, स्पर्श नव्हे. त्या प्रांगणात जरी गेलं मृत व्यक्तीच्या अंगणामध्ये तरी घरी जाऊन आम्ही स्नान करतो महाराज. इतकं अमंगळ ते देह होऊन जातो. पण जोपर्यंत त्याचा अंश आहे, जोपर्यंत मध्ये जीव आहे, श्वास आहे, प्राण आहे, तोपर्यंत त्याचा विटाळ नाही होत महाराज. प्राणरूपानं ज्ञानी भक्त या सर्व गोष्टी भगवंत प्राणरूपानं स्थित आहे, भगवंत चराचरात भरला आहे, हे सर्व ज्ञानी भक्ती जाणतो. हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो आणि ज्ञानिया माझी रावो, भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. ज्याला हे कळालं, भगवंत म्हणतात असा भक्त असा ज्ञानी हा मला अतिशय प्रिय आहे. म्हणून ज्ञानी भक्त या सर्व गोष्टीत वासुदेव किंवा श्रीकृष्णाशी या संबंधित आहेत असंच तो पाहतो. वासुदेव सर्वमिती, सर्वम इति, हे सर्व जे काही आम्ही पाहतो ते संपूर्ण ईश्वर स्वरूप आहे, ईश्वरच आहे. ईश्वर तत्व सर्वामध्ये ठासून भरलेलं आहे महाराज. हे जाणणारा जो भक्त त्याला भगवंत महात्मा म्हणतायत. स महात्मा सुदुर्लभ. सुदुर्लभ म्हणजे अत्यंत दुर्लभ आहे, अतिशय विरळा. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यत्तपि सिद्धये. या अवस्थेला हजारामध्ये एखादा या स्थितीला प्राप्त होतो किंवा ही स्थिती त्याला प्राप्त होत असते. अर्थात हे प्रमाणही भगवंताने द्वापार युगातलं दिलं आहे महाराज, कलियुगातलं नाही. कलियुगात तर काय असेल बघा, लाखात कोटीमध्ये सापडतो की नाही शंका आहे. म्हणून भगवंताचं ही व्यापकता, ही विस्तीर्णता, भगवंताचं हे स्वामित्व, भगवंताचं हे कर्तेपणा, भगवंतच सर्वे सर्व आहे, याचं ज्ञान ज्या भक्ताला झालं तो ज्ञानी भक्त आहे. आणि असा भक्त हा जन्मोजन्मीच्या पुण्यानं त्याला ही अवस्था प्राप्त होत असते. जन्मोजन्मी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे जन्मोजन्मीचं पुण्य संचय होतं तेव्हा भगवंत स्वरूप पूर्णपणे ज्ञानाला कळतं, त्या भक्ताला कळतं आणि मग तो सोपान वृत्तीमध्ये येतो. म्हणजे भगवंत चरणी लीन होतो, भगवंताच्या ठिकाणी शरण जातो. बहुणाम जन्मणाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते. माझ्या ठिकाणी शरण येतो, पण केव्हा? जन्मोजन्मीचं पुण्य असेल, त्याला पूर्ण माझं स्वरूप कळालं असेल, स्वस्वरूपाची जाण झाली असेल आणि आपण फक्त निमित्त मात्र आहोत, त्याचे अंश आहोत याची प्रचिती आली की मग संपूर्ण जीवसृष्टी ही वासुदेवमय होऊन जाते. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. परंतु असा महात्मा भगवंत म्हणतात स महात्मा सुदुर्लभ. यावर भाष्य करताना माऊली 133 क्रमांकाच्या वेळी म्हणतात हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचूनी नाही, जैसे सभाय जळ डोही बुडालिया घटा. या ठिकाणी दृष्टांत देतात माऊली. भगवंत अर्जुनाला सांगतात की हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचूनी नाही. असा ज्ञानी भक्ताला माझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. दुसरं पाहण्याचा तो
इच्छुकही नसतो आणि दुसरं त्याच्या दृष्टीला पडतच नाही, कारण द्वैतच संपलेलं असतं. म्हणून भगवंत सांगतात की हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचून नाही. जैसे सबाह्य जळ डोही बुडलिया घटा. पाण्यामध्ये घागर घट बुडाल्यानंतर त्या घटामध्ये जसं पाणी आहे तेच पाणी बुडाल्यानंतर सर्वत्र त्याच्या चहूबाजूला असतं. तसं हा ज्ञानी भक्त त्याला त्याच्या आत आणि बाहेर एकच एक तत्व दिसतं. जसं त्या घड्याच्या आत आणि बाहेर एकच एक पाणी आहे, तसं अशा ज्ञानी भक्ताला आपल्या आत आणि बाहेर संपूर्ण जगत हे ईश्वरमय दिसतं, भगवंतच दिसतं, वासुदेवमय होऊन जातं. म्हणून हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचून नाही. जैसे सहाय्य जड डोही बुडालिया घटा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.